वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नीरज आर्ट लाईफ. आज मी ॲवोकाडो टोस्ट आणि कॅपुचिनो बनवते आहे. आम्ही बाहेर कधीच अजून ॲवोकाडो टोस्ट खाल्ला नव्हता, सो आय थॉट लेट्स मेक इट ॲट होम इट सेल्फ. आणि हे मी बाबाला देईन, आईला पण देईन, पण आई युजली खात नाही अशा गोष्टी, त्यामुळे बाबा हॅज टू ईट. ओके, तो लेट्स सी. इथे मी 2 टोमॅटो घेतलेत. हे फक्त गार्निशिंग पर्पजसाठी मी घेतलेत. इथे याचे मी 2 रोज करणार आहे. आधी वरपासून पील करत जायचं. आणि मग जो पार्ट स्टार्टिंगला पील केला होता तिथपासून गोल गोल सर्कल करत जायचे. अर्थातच जो उरलेला टोमॅटोचा पार्ट असेल तो तुम्ही ठेवून देऊ शकता कोणत्याही वेगळ्या पदार्थात टाकण्यासाठी. आणि आपला हा टोमॅटोचा गुलाब तयार झालेला आहे. मी आता हा दुसऱ्या टोमॅटोचा सुद्धा करून घेते. आता हा इथे मी स्लाइस्डवाला ब्रेड ऑलरेडी घेतलेला आहे. हा गार्लिक ब्रेडच घेतलेला आहे मी. तुम्ही नॉर्मल सुद्धा घेऊ शकता, पण नॉर्मल आपला सँडविचवाला साईजचा घेण्यापेक्षा मी हा घेतला आहे. इकडे हा यूज केला आहे. गार्लिक ब्रेड आहे हा, पण तोही चांगला लागतोय गार्लिक ब्रेडसुद्धा. आणि ह्याचा आपण आधी टोस्ट करून घ्यायचे. आता अवोकाडो असा व्हर्टिकली कट करून घ्यायचा आणि मग त्यातली जी बी आहे ती काढून टाकायची. आणि तुम्ही नॉर्मल स्पूनने सुद्धा तो स्कूप स्लाइस करू शकता, कारण ते बटरसारखं मऊच असतं. आता हे नीट ढवळून घ्यायचं. आता यात लगेच लिंबाचा रस टाकून घ्यायचा, नाहीतर त्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. इथे 2 छोटे चमचे टाकलाय. मग टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे टाकून नीट मिक्स करून घ्यायचं. ओरिगॅनो सुद्धा मी थोडं टाकलेलं आहे. थोडंसं मीठ आणि थोडंसं ब्लॅक पेपर. आता आपण जे मिक्सचर कालवून घेतलंय ते या टोस्टवर आपण स्प्रेड करायचं. आणि ॲवोकाडो टोस्ट इज रेडी. मी इथे गार्निशिंगसाठी वापरलेले रोजेस ठेवते. Like, share, comment and subscribe for more such videos.